हाय फ्रेंड्स, हाय फ्रेंड्स. तर मी आज आली आहे कुर्डवाडीला माझ्या माहेरी. तर हा माझा सख्खा चुलत भाऊ आहे, ह्याच्या घरी आलेली आहे. हाय कर प्रशांत. प्रशांत आहे. तर तुम्ही कसे आहात? भरपूर दिवसातून आज आपला ब्लॉग येत आहे. तर आज माझ्याकडे सगळे असे बघतायत ना की म्हणजे त्यांना काय समजत असते की मी नक्की कशासाठी ब्लॉग बनवते. आणि मी तुम्हाला आज सगळ्यांची ओळख करून देते. हा माझा चुलत भाऊ, त्याच्यानंतर ही माझी आजी आहे. तर तुम्ही गेस करा ह्यांचं एज किती. ही माझी आजी आहे. तर ह्यांचं वय 85 वर्ष आहे, पण आत्ताही ती सर्व कामं करू शकतात. तर आजी तुम्ही काय बोलता का? आपल्या यूट्यूब फॅमिलीला सगळे आपलेच आहेत, त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका, टेन्शन घेऊ नका. आणि आमच्या कुर्डवाडी साईडला ह्या अशा प्रकारच्या साड्या घातलेल्या जातात. ही माझी काकी आहे, या खूप छान काकी, यांचं नाव आहे स्वाती काकू. आणि आज सगळे भेटत आहेत आणि त्याच्यामुळे सगळ्यांना एवढं हसायला येत आहे की कांद्याला सगळे इतके तुम्ही बघू शकता एवढा लाजतायत. ही माझी चुलत बहीण आहे आणि ही चुलत बहीण माझ्या सख्या मामाच्या मुलाला दिली आहे. ही असते करबळ्याला. तर आता ही पण काहीतरी बोलते. हे बघा, हिची क्यूटची मुलगी आहे, हिचं नाव आहे आरोही. आणि या आहेत स्वाती काकू. आता तुम्ही तुमच्या रानामध्ये काय सध्या ते सांगा बरं. ह्यांना सांग तू बोलकी काय कांदे आहेत म्हणा, कांदे मार्केट नाही काय नाही म्हण की पूजा. तर तुला बोलता येतं की मला बोलायचं नाही, तू बोल, तुला छान येते. हे बघा, ही माझी वहिनी आहे जी लांबून लांबून बघते आणि लाजते खूप. तिला खूप लाजतात. या आमच्या स्वाती काकू आहेत, या खूप बोलक्या आहेत आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये हे बघा या माझ्या काकू आहेत, या इतक्या लाजत आहेत की काय विचारूच नका. यांना काही म्हणजे बोलायला म्हटलं तर की नाही बाबा मी नाही. तर मी त्यांना म्हणत असते की आपलेच आहेत सगळे फॅमिली. काय आपल्या काय सांगा कांदा आहे. हा, आमचं 10 एकर रान आहे. आमच्या रानातले खूप पाणी आहे. हा, तर आणि त्याच्यामध्ये 2 एकर रानामध्ये त्यांच्या काय खरबूज लावले आम्ही. हा, तर सगळ्यांनी टरबूज खायला या. तर त्यांच्या गाव साईडला भाषात खरबूजला टरबूज म्हणतात. तर तुम्ही सगळ्यांनी खायला या. जेव्हा होतील तेव्हा मी तुम्हाला नक्की इन्व्हाइट करेन. तर हा, तर ही माझी श्रद्धा वहिनी, ही प्रशांतची वाईफ आहे. आणि प्रशांत माझा चुलत भाऊ आहे, त्याची ही वाईफ आहे. आणि आज आमचा सगळ्यांचा लुक तुम्हाला कसा वाटतो हे नक्की सांगा. हे मागे बसलेले जे तुम्हाला दिसत आहेत ते माझे सख्खे काका आहेत. ते पण मुंबईला होते, ते पण रेल्वेमध्ये होते, पण ते आता रिटायर झालेत आणि आता ते गावाला असतात. तर तुम्हाला कशी वाटली माझी फॅमिली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही बघा सानू कशी फिरतीये. हा तुम्हाला आमच्या इथला दाखवते. आणि तुम्ही सगळ्यांनी म्हणा आता चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोला सगळ्यांनी, शेअर करा. हा, तर तुम्ही बघितलं असेल माझी फॅमिली किती गोड आहे. आणि माझ्या आजी, आता आजोबा सध्या कुठे गेलेत माहिती नाही, त्यांचं तुम्हाला आजोबा पण दाखवले असते. आणि ये रे, आपल्या दीदीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर तुम्हाला दिसत असतील हे माझे आजोबा आहेत. ह्यांचं वय 90 वर्ष आहे. पण तुम्हाला वाटतंय का ह्यांचं वय 90 वर्ष आहे? बघा तुम्ही अजूनही की चालतात फिरतात स्वतःच्या पायावर. हा बघा, हा प्रशांतचा मुलगा आहे पिऊन. आमची फॅमिली तुम्हाला दिसत असेल. आज सगळे एकत्र जमलेत आणि सगळे मला म्हटले की तू एक युट्यूबवर व्हिडिओ बनवून टाक. तर आज त्या निमित्ताने सगळे आलेत. आणि हे बघा, ही माझी खूप छान फॅमिली आहे, सगळे माहेरची फॅमिली आहे. आता एक दिवस तुम्हाला माझी सासरची पण. हा बघा, हा खूप जोक करतो. हा प्रशांत आहे. हा नेहमी व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच आता इथून पुढे कधी असला व्हिडिओ तर. पण म्हटलं आज खूप दिवसांनी व्हिडिओ नाही आला. आणि आजचा माझा लुक तुम्हाला कसं वाटतं हे पण मला नक्की सांगा. या ना. तर ह्या आमच्या स्वाती काकू आहेत. ह्यांचं घर आमच्या शेजारीच असतं. तर
माझ्या दीदीच्या चॅनेलला तर फ्रेंड्स ही माझी सगळी जोकिंग फॅमिली आहे. आज ॲक्च्युली माझ्या एका चुलत भावाच्या एंगेजमेंटला मी आली होती. एंगेजमेंट सेरेमनी होता त्याच्यासाठी मी आली होती आणि या सगळ्यांची ओळख झाली. पण ते कार्यक्रमाचं व्हिडिओ शूट करणं काही मला जमलं नाही कारण की माझा पण फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. त्याच्या आजोबा बघा तर तुम्ही चला फ्रेंड्स इथेच व्हिडिओ स्टॉप करूया. आणि तर आता आजोबा त्यांचं नाव सांगतायत. तर आजी आता त्यांचं नाव सांगताय तर तुम्ही सगळ्यांनी ऐका. सांगा आजी नाव. कावेरी काय जाऊ द्या. त्या व्हिडिओमध्ये खूप लाजत आहेत कारण की त्यांना या सगळ्या गोष्टी माहित नाही. त्या खूप जुन्या ह्याच्यातल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता. आणि मी त्यांना सगळ्यांना म्हणत असते हे सगळे आपलेच लोक आहेत, एवढं लाजण्याचं काही कारण नाही आहे. पण सगळे नवीन असल्यामुळे त्यांना इनकम्फर्टेबल वाटतंय. तर ठीक आहे फ्रेंड्स, आपण नेक्स्ट व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया. चला आता टाटा बाय 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 बाय. सगळ्यांनी बाय बाय करा. बाय. समजाच हात निघाले. दुसऱ्या काकू आहेत या माझ्या दुसऱ्या काकू आहेत. तर त्या म्हटलं मला व्हिडिओमध्ये घेतलं नाहीत म्हणून मी आता नेक्स्ट पार्ट त्यांच्यासोबत थोडासा कंटिन्यू करते. तर म्हटलं उगाच रागवत बसायच्या त्या माझ्यावर. तर तुम्ही हाय करा. या माझ्या मधल्या काकू आहेत. तर तुम्हाला माझी फॅमिली कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू पुन्हा. बाय बाय.